बॉन्डिंग देत जा प्रत्येक वेळी. चला पंकज, विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये जा. मनपूर्वक अभिनंदन वक्रतुंड क्रीडा मंडळ, त्याचबरोबर राकेश मेस्त्री उर्फ राकेश सर त्यांचा अफलातून खेळ आपण पाहिला. पंकज पडवळ ऑन स्ट्रायकिंग एंड आणि आकाश गुरव ऑन स्ट्रायकिंग एंडला आकाश गुरव राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवरती महेशा. जर गोलंदाज चक गोलंदाजी करताना आढळला तर निश्चितच 5 धावांची पेनल्टी असेल, याची नोंद घ्या. मॅच सुरू होते. बॉलर महेशा नाईक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. चला प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर यायचं लवकर. सामन्याला सुरुवात होईल. प्रशांत सेवा मंडळ विरुद्ध भवानी सेवा मंडळ. चला भवानी माता मित्र मंडळ, आता बराचसा विलंब लागायला जातोय. चालू करायची मॅच. 20 मिनिटाचा अवधी असेल. पहिला चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर टाइम काउंटडाऊन सुरू होईल, याची नोंद घ्या. पहिला चेंडू यावेळी कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर आहे. एक धाव डिक्लेअर स्वरूपात त्या ठिकाणी मिळेल, याची नोंद घ्या. लक्षात घ्या, सर्वांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आठवण करून देईन. चाल क्रमांक 8 चा जो उजव्या बाजूचा कट्टा आहे, प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी, तिथून ते चाल क्रमांक 7 वा त्याचं प्रवेशद्वार आहे. त्याच्या डाव्या बाजूचा कट्टा जो पूर्ण पॅसेज पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेरचा, त्या ठिकाणी एक धाव डिक्लेअर स्वरूपात असेल, याची नोंद घ्या. जर चेंडू त्या ठिकाणी गेला तर याची नोंद घ्यायची आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल आणि संख्येचा इथे श्री गणेशा होईल. पंकज पडवळ यावेळी मात्र कवच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली पिचिंग पाहायला मिळते महेश याच्या माध्यमातून. मूर्तीलाल कीर्ती यावेळी मात्र निश्चितच आपण पाहतोय बॅकफुटला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज हुक करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे अर्जित स्ट्राईक इथे रोटेट होईल. एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 2 या धावसंख्येवरती. स्वर्गीय सतीश धुळे स्मृती चषक मित्रांनो, ज्याचा आनंद तुम्ही आम्ही सर्वच जण घेतोय. लेफ्ट हँडर बॅटर असल्यामुळे निश्चितच फील्ड मध्ये देखील काहीसे बदल असतील. गोलंदाजाला लाईन अँड लेंथ मध्ये देखील बदल करावे लागतील. आकाश गुरव पहिला चेंडू लॉफ्टेड स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. खूप चांगली पिचिंग. डॉट बॉलने डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू या षटकात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. केवळ 2 धावा खर्च केल्यात महेश आणि एक चांगली सुरुवात या संघाचा. जर पूर्वार्ध जर झाला, इतिहास काढायचा झाला, तर आकाश मेदार ज्या खेळाडूला आपण मागील मॅच मध्ये पाहिलं, या संघाचा प्रमुख खेळाडू होता, जो सध्या या संघात जरूर आपल्याला पाहायला मिळत नाहीये, परंतु संघ आपण पाहतोय सज्ज आहे. चार या धावसंख्येवरती धावफलक माफ करा 2 या धावसंख्येवर धावफलक स्थिरावलेला पाहायला मिळेल. आकाश पुन्हा एकदा, यावेळी पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, डॉट बॉल. षटक इथे कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस केवळ 2 धावा धावफलकावरती लगावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आर्यन महाडिक आपल्याला पाहायला मिळतील. कमिंग युवा यंगस्टर. पहिला चेंडू पंकज पडवळसाठी. टपाचा चेंडू बॅटच्या इनर एजला चेंडू क्रश झाला.
बिहाइंड द विकेट, विकेट किपरच्या हाताच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. चेंडू होऊ शकला असता, परंतु इथे कॅच ड्रॉप होते. कॅचेस विन द मॅचेस. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी 9-11 ने तब्बल 4 ते 5 कॅचेस सोडल्या. त्यानंतर आपण पाहतोय त्या प्रकारचा उपद्रव पाहायला मिळाला आशिष मिस्त्रीच्या बॅट मधून आणि त्याच धावा आपल्याला पाहायला मिळाल्या जय आणि पराजय मधील अंतर ठरताना. पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सुरेख सुरुवात इथे भवानी माता मित्र मंडळ संघासाठी पहिल्या षटकात केवळ 2 धावा महेशच्या माध्यमातून. या षटकात देखील आपण पाहतो आर्यननं खूप चांगली सुरुवात केली आहे. पहिले 2 चेंडू टॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज पडवळ मूर्ती लहान पण कीर्तिमान अशा प्रकारचा खेळाडू ज्याच्या बॅटिंगचा तुम्ही आम्ही सर्वच जणांनी चांगल्या प्रकारचा आस्वाद घेतला अनेक वेळा. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय मिळेल ती केवळ एक धाव. फायनली क्षेत्र यावेळी निवडलं होतं ज्या ठिकाणी वृक्षाला जळतोय. पुन्हा एकदा मैदानामध्ये येताना मिळाला केवळ एक धाव या देखील चेंडूवरती. एका धावेच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावेळी 3 या धावसंख्येवरती. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जरूर पाहायला मिळते, परंतु निश्चितच आपण पाहतोय गोलंदाजांना कोणत्या प्रकारे इतकासा आतापर्यंत त्रास होताना पाहायला मिळाला नाहीये. चांगल्या प्रकारे आपल्या लाईन मध्ये बदल केला जातोय. आर्यन यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु खेळला येतो मिडॉनच्या दिशेने. धाव तिकडे त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील सक्सेसफुल झालाय. रमत रमत जर पुढे जाऊन चेंडू पुन्हा येतोय डिक्लेअर झोन मध्ये तर निश्चितच त्यावरती पंच डिक्लेअर एकच धाव आणि या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होईल. एका धाव्याच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो यावी 4 या धावसंख्येवरती. आकाश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्रायकिंग एंड. वन्स अगेन स्विंग अँड मिस. पाहायचं झालं तर जर टेक्निकल गोष्टीचं घुसायचं झालं तर आकाश चांगला टान्स पाहायला मिळतो. बॅकलिफ्ट खूप चांगल्या प्रकारची, बॅट स्विंग देखील चांगल्या प्रकारचा, परंतु चेंडूच्या लाईन मध्ये येणं देखील तेवढंच आवश्यक असतं. त्यानंतर आपण ऑन साईडला फटके खेळू शकतो आणि ते होताना पाहायला मिळत नाहीये. बऱ्याचशा दूरवरून कनेक्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. जर शफल होऊन चेंडूच्या लाईन मध्ये आले त्यानंतर ऑन साईड खेळ तितकं सोपं होईल. यावेळी फुलटॉस समोरच्या दिशेने खेळले आहेत. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आणि महेश याच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहतोय एक धाव इथे अर्जित होते. असंख्य धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस फक्त 5. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं टीम इन पिंक 9-11च्या कोटामध्ये काहीच जरूर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळेल. ज्या प्रकारच्या वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या तर मॅच पराभूत झाल्यानंतर कुठेतरी काहीतरी आपल्याला देखील ते मिळणार आहे. पुन्हा एकदा तो गोळा फेक, तोफ गोळा मिळणार आहे जो फेकून मारता येऊ शकतो. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. खराब चेंडू होता, हाफ टाकत त्याला फुल केलं. स्ट्रायकर होता त्याला मात्र निश्चितच खूप चांगल्या प्रकारे कन्वर्ट केला. फुलचा फटका पाहायला मिळाला. नंदकुमार कामटे आपल्याला पाहायला मिळत आहेत या सर्व स्पर्धेचा आढावा घेत असताना आणि आपले खेळाडू हेरताना पाहायला मिळत आहेत. येणारी पुढची स्पर्धा मित्रांनो स्प्रिंग मिल प्रीमियर लीग. यावर्षी देखील त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. कोणते खेळाडू दिसत आहेत नवीन तर जरूर बारकाईने अभ्यास केला जातो यावेळी.
विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. फटका खेळत असताना फलंदाज आपल्याला ऑफ बॅलन्स होताना पाहायला मिळाला. हॉट बाय आकाश, बोल्ड बाय महेश. पहिला विकेट गमावत असताना प्रशांत सेवमंडळ. लक्षात घ्या, न्यू बॅटर स्ट्राईक एंड वरती येईल. सचिन शेलार नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सचिन शेलार. एका बाजूला वक्रतुंड क्रीडा मंडळ संघाचा खेळ पाहिला. त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन बंधू, मिस्त्री बंधू या कंपाऊंडची ओळख. दोन्ही बंधूंनी खूप चांगल्या प्रकारे इम्प्रेस केलं. चांगली बॅटिंग. चला पंकज पडवळ, विलंब होतोय बराचसा, आपल्याकडे टाइम नाहीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली पाहायला मिळेल. 9. 9 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 9. 9व पर्व आपण पाहतोय मित्रांनो या स्पर्धेचं. यावी मात्र बॅटच्या इनर एजला पुन्हा एकदा चेंडू क्रश करतोय. एक धाव इथे अर्जित. बोलला कडला गोलला. बोलल्याने तिन्ही स्टंप्स उडवल्यात आणि आमच्या पंचांचं काम मात्र वाढवलंय. दोन नामांकित असे पंच आपल्याला पाहायला मिळतो त्या संपूर्ण स्पर्धेसाठी. पराग सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत. पराग सरमळकर सर, त्याच्यासोबत निलेश साळवी सर, हे देखील आपल्या सोबत जोडले गेले त्या संपूर्ण स्पर्धेसाठी. हे दोन पंच आपण पाहतोय. स्वर्गीय सतीश धुळे ज्यांच्या स्मृतीपत्रात ही संपूर्ण स्पर्धा, ज्या नावाने संपूर्ण नायगाव, मुंबई नगरी नव्हे नव्हे तर मुंबई महाराष्ट्राच्या क्रिकेट ज्यांनी गाजवलं ते स्वर्गीय सतीश धुळे. केवळ टेनिस बॉल क्रिकेट नाही तर लेदर प्रो क्रिकेटच्या माध्यमातून देखील टोयोटा शिवराय असेल यांसारख्या मोठ्या मोठ्या संघांच्या माध्यमातून त्यांनी आपला खेळ दाखवला. निश्चितच तुम्हाला सर्वात नायगावकरांसाठी एक विशेष अभिमानाची बाब ती राहिली. दुर्दैवाने निश्चितच अपघाती निधन त्यांचं जरूर झालं, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे त्यांच्याच सर्वच संगमंगळाच्या माध्यमातून त्यांची आठवण ही तुम्हाला सर्वांच्या मध्ये तशीच ठेवण्यात आलेली आहे. त्याचसोबतच आपण पाहतोय की ज्या प्रकारे पुढील जी पिढी आहे त्यांना देखील या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली जाते. हे क्रिकेट स्प्रिंग मिल कंपाऊंड हे क्रिकेट पुढील पिढीत रुजवण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला फटका, परंतु तेवढंच चांगलं टायमिंग पाहायला मिळत नाहीये. बॅटच्या अप्पर ब्लेडला चेंडू ब्रश होतो आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय, परंतु मिळतील ती एक धाव केवळ. वन डिक्लेअर. 2. पंच 2 की 1? 1. ओके, धन्यवाद. 2 बॉल आहेत. हा, 1 आहे. किती आहे? 12. धावसंख्या धावफलकावरती 11. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लेन्थ हिट केली गेली. अगदी बॅटच्या बॉटम जवळ पिचिंग होताना आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू. डॉट बॉल. पुन्हा एकदा या मॅच मध्ये जर पाहायचं झालं तर विचार करावा लागेल. प्रशांत सेवा मंडळ संघाला बरेचसे डॉट बॉल गेलेत आणि जेव्हा जेव्हा डॉट बॉल पर्सेंटेज वाढतं ना मित्रांनो, लक्षात घ्या बॅटर वरती बॅटिंग टीम वरती दबाव वाढत असतो. उलटा चेंडू त्याला देखील इथे कन्वर्ट करू शकलेले नाहीये. हिट केला होता तो निश्चितच आपण पाहतोय. वेध घेऊ शकलेल्या नेस्टनचा दरम्यान एक धाव येते आणि एका धावेने षटकाची सांगता होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या धावफलकावरती 12. केवळ 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकात जर 10 ते 12 धावा कुठल्या गेल्या तर निश्चितच 24 ते 25 धावांचं लक्ष फायटिंग पीपल ठरू शकतं या मैदानामध्ये. 12 धावा धावफलकावरती केवळ. शेवटचा षटक घेऊन सज्ज होईल आकाश गायकवाड. एक लेफ्ट हँडर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत बरेचसे गोलंदाज आपण पाहिले, परंतु पहिला लेफ्ट हँडर गोलंदाज पाहायला मिळतोय. रा 12.
पहिल्या षटकामध्ये 2 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 3 आणि शेवटच्या तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. शेवटच्या चेंडूवर देखील 1 धाव आलेली आहे. लक्षात घ्या 12. चला विलंब लावू नका भवानी सेवा मंडळ. एक काम करा, आपला एक प्रतिनिधी हा कॉम बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे, जेणेकरून अशा गोष्टी होणार नाहीये, टाळल्या जातील. स्वतः चेंडूने सुरुवात केली जाते आकाश गायकवाडच्या माध्यमातून या ठिकाणी वाईट. खराब चेंडू यावी देखील स्वतः चेंडूचा इशारा येतोय आपल्याला पाहायला मिळतं. +1 +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती. चेक. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. धावसंख्या दाखवाल कधी 16. आतापर्यंत एकही लिगल डिलिव्हरी या षटकात आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, परंतु आतापर्यंत 4 धावा जरूर खर्च केल्या. आकाश गायकवाडने लक्षात घ्या मित्रांनो, संतोष शेलार यांच्या माध्यमातून काही पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये लगवले गेले. कुटापता चेंडू यावरचा मात्र पुरेपूर समाचार. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौका. यांच्या माध्यमातून काही पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये लगवले गेले. थँक्यू डीजे. मित्रांनो सलग 4 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. सलग 3 विकेट हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. संतोष शेलार यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्वतः चेंडूचा इशारा येतो. व्हाईट बॉल. धावसंख्या धावांवरती पाहायला मिळेल या स्वतः चेंडूच्या माध्यमातून 21 धावा. केवळ एक चेंडू आतापर्यंत या षटकातील डिलिव्हर झाला आणि 21 धावा धावफलकावरती कमबॅक होताना पाहायला मिळतं या बी प्रशांत सेवा मंडळ संघाचं. यावेळी मात्र फ्लाईट दिली होती चेंडूला या कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अंडर द बॉल येण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन देऊ शकलेले नाहीये चेंडूला. बॅट आणि बॉलचं कोणत्या प्रकारचं कनेक्शन पाहायला मिळालं नाही इन दी एअर. इथे बीट होताना फलंदाज. लागोटप्पाचा चेंडू यावी, परंतु लेग स्टिकच्या हलकासा बाहेर जाईल या अंदाजामध्ये वेल लेफ्ट करत असताना, परंतु चेंडू जातोय सरळ लेग स्टिक वरून विदाउट डाऊट डॉट बॉल. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पंकज पडवळ काहीसे जरूर आपण पाहतोय संघर्ष करतायत. आपलंच आहे ना. काश या पुन्हा एकदा या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाहीये. एक धाव या चेंडूवरती केवळ आणि एका धावेने आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी. 22 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. पुन्हा एकदा आकुटापाचा चेंडू टॉप एज मिळेल केवळ एकच धाव. हा चेंडू एवढ्या पाठीमागे पिच केला जातोय, जवळजवळ हाफ विकेटच्या देखील पाठीमागे पिच होऊन चेंडू सेकंड साठी जेव्हा खाली येतोय, डीप होतोय, त्यावेळी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिळतील. एक धावफलकावरती केवळ 23 जानेवारी श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती.
या महिन्यात आणि यावेळी मनगंडाचा प्रयत्न नाहीये. लक्षात घ्या डेड बॉल होईल. जोपर्यंत हा तुमचा 180 डिग्री येतोय तोपर्यंत ती लिगल असेल. परंतु 180 डिग्रीच्या वर गेला तर निश्चितच लक्षात घ्या नो बॉल कॉल केला जाईल. यावेळी मात्र चांगला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल डिक्लेअर स्वरूपात. एकच धाव आहे डिक्लेअर स्वरूपात आणि एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 24 धावसंख्येवरती 24 धावसंख्येवरती तर 25 धावांचं टार्गेट असेल भवानी सेवा मंडळ संघाला. 25 चं टार्गेट आहे. 25 धावांचं टार्गेट. चला फिल्डिंग लावून घ्या प्रशांत सेवा मंडळ आणि भवानी सेवा मंडळ भवानी माता मित्र मंडळ आपली बॅटर पाठवते. एमडीजे वी वॉन्ट सॉंग्स नॉट म्युझिक ओनली. वी वॉन्ट सॉंग्स लेटेस्ट सॉंग्स ट्रेंडिंग. मिस्टर प्रणय डीजे. नेक्स्ट मॅच टॉस साठी मी विनंती करेन घ्यायचं शिवसेना उत्सव मंडळ विरुद्ध भवानी सेवा मंडळ दोन्ही संघांचे संगणक टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत आपण मित्रांनो. मकर संक्रांतीचा आज सण आपल्याला पाहायला मिळतो. ज्या मकर संक्रांतीला या भारत देशात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रिजन मध्ये वेगवेगळं नाव आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या परिसरात आपण पाहतो मकर संक्रांत या नावाने हा सण ओळखला जातो. उत्तर भारतात आपण
सज्ज होतील पुन्हा एकदा. राईट आर्म अराउंड द विकेट वन्स अगेन. थोडासा आकुटप्पाचा चेंडू हार्डली नीट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला आलेत, पुल केलेत, एक धाव या चेंडूवरती. स्ट्राईक इथे रोटेट होईल. यावेळी चांगला चेंडू परंतु तेवढाच चांगला फटका. वडा पिकअप शॉट. बॉटमॅनचा प्रॉपर उपयोग. चौथा. थँक्यू. या चेंडूवरती वेग होता. परंतु लाईन पाहिजे झाली तर बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न बराच सोपं झालाय फलंदाज. क्रेडिट द्यावं लागेल बॅटरला देखील. खूप चांगला फटका, चांगलं टायमिंग पाहायला मिळाल्या चेंडूवरती. बॉटमॅनचा अप्रतिम उपयोग. हँड आय कोऑर्डिनेशन देखील तेवढंच चांगलं आपण पाहिलं या चेंडूवरती. 4 धावा. धावसंख्या फलकावरती 9. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा प्रथमेश कदम सज्ज होतात. आयटम अराउंड द विकेट. वन्स अगेन यावी फुलर लेनचा हा चेंडू खेळून काढला गेलाय. शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये एक धाव कंप्लीट. स्ट्राईक इथे रोटेट होईल. महेश आपल्याला पाहायला मिळतील यावी स्ट्राईक एंडला. चांगली षटका हाताळली होती महेशाने. या पाहूया षटकात ऍज अ बॅटर म्हणून या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय रमेश. पुन्हा एकदा सज्ज यावी ओव्हर द विकेट राईट हँड बॅटर साठी. खूप चांगला चेंडू. यावी मात्र यॉर्कर लेंथ पाहायला मिळाली. त्या लेंथ साठी प्रथमेशची ओळख पाहायला मिळते. ती लेंथ इथे आपण पाहतो. यावी लय मिळाली आहे. प्रत्येक गोलंदाजाला पहिले 3 ते 4 चेंडू हे आवश्यक असतात. योग्य लाईन लेंथ हाताळण्यासाठी, ती लय प्राप्त करण्यासाठी, रिदम प्राप्त करण्यासाठी. ते झाल्यानंतर आपण रिदम मध्ये येताना पाहतोय गोलंदाज प्रथमेशला. या चेंडूवरती मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ मिड विकेट झोन मध्ये सीमा पार. येथील धावा 4. झाल्यानंतर आपण रिदम मध्ये येताना पाहतोय गोलंदाज प्रथमेशला. या चेंडूवरती मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू करायचे 14 धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. खूप चांगली सुरुवात महेशा आणि आकाशने आपल्या संघासाठी करून दिली आहे. 25 धावांचं लक्ष्य. 14 धावा पहिल्या षटकात. 11 धावांची आवश्यकता. यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. लेग बिफोर विकेट साठी पहिलं पंचांनी लेग बाईज दाखवला. ही धाव लेग बाईज आहे. धावसंख्या फलकावरती 15. अजूनही 10 धावांची आवश्यकता. मित्रांनो लक्षात घ्या लेग बिफोर विकेट जेव्हा अपील केली जाते पंचांना पिच ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी. आणि यावेळी मात्र पंचाचा निर्णय काय येईल हे पाहावं लागेल. फलंदाज आउट. मनखंड विकेट रनआउटच्या माध्यमातून इथे फलंदाज होईल 5. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू. चला घाई करा विनंती असेल. विकेट प्राप्त होत आहे. मनखंड विकेट जी लिगल झाली आहे सध्या. 2 मिनिटांमध्ये बॉल काउंट नाही होणार आहे लक्षात घ्या. हे फॅन्स या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मात्र चांगला फटका. चेंडू झाली सीमा पार. भेटील धावा 4. हे फॅन्स या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. या चेंडू ऑब्लिकचा प्रयत्न. यावेळी तितकं चांगला टायमिंग नाहीये पण मिळतील पूर्ण धावा. 4 4 आणि 4. लगातारचा दुसरा चौथा. थँक्यू डीजे. नेक्स्ट डिलिव्हरी आणि चौकारांची हॅट्रिक मालिका कंप्लीट.
विजयी चौकार. Match has been finished.